मन चंचल मन बावरे, मन चंचल मन बावरे, राही भटकत इकडे तिकडे, गीत कशाचे गाते कळेना, सुंदर स्वप्नी हरवून जाते, मन चंचल मन बावरे. आयुष्याचा तळ खोलवर ना जाणे दुःखाचे डोंगर, आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो, हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन पावरे. मिश्राजी, हा कैलास आहे, नंदकिशोरचा बालपणीचा मित्र. मी ओळखतो यांना. कसे आहात? मी छान आहे. अचानक माझ्या लग्नाचा विचार तुझ्या मनात कसा आला? जयंतीला तुझ्या इथे पाहून. मिश्रा बहिणींना कैलासशी जास्त बोलेलं पसंत नाहीये. मावशी मावशी म्हणत त्यांच्या घरी यायला लागला आणि 1,500 रुपये बिचाऱ्या त्या मिश्राजींच्या नकली कंपनीच्या नावाने लुबाडले त्या चोराने. सरळ सरळ गोष्ट ही आहे नंदा, की आम्हा सर्वांची इच्छा आहे की तू जयंतीशी लग्न करावंस. जर का तुला असं वाटतंय की सर्वांची हीच इच्छा आहे, तर मग मी बाधा बनून कुणाचं मन का दुखावू? कामुक. निर्लज्ज. वहिनी, मला लग्न नाही करायचं आहे. जयंती, नाराज आहेस? आहेस तर खरी. खरं खरं सांग, तू माझ्यामुळेच दुखावलीस ना? प्रत्येकाचं आपापलं नशीब. मला माफ कर जयंती. मी माझ्या मूर्खपणामुळे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेतलं. यात तुमचा काय दोष? तुमचा निर्णय योग्यच होता. निश्चितच माझ्यातच काहीतरी कमी असेल, नाहीतर तुम्ही असा निर्णय कधीच घेतला नसता. असं नको म्हणूस जयंती. मीच कन्फ्युज्ड होतो. तुझ्याशी लग्न करायला कोण तयार होणार नाही? एक गोष्ट विचारू? खरं खरं उत्तर दे मला. जर मी आत्ता तुला मागणी घातली तर तू माझ्याशी लग्न करशील जयंती?
या पदराने तर चंद्र झाकूनच टाकलाय. उगाच आपल्या दोघांच्या मध्ये येतोय हा. मी हा बाजूला करू. उत्तर नाही मिळालं. काय आजची ही सुंदर रात्र मला या पदराला बघूनच काढावी लागेल. तू काहीच बोलत नाहीयेस. काय मी हा पदर बाजूला करू शकतो? हं? खूपच सुंदर. आज तर खरोखरच चंद्रही तुला बघून लाजेल. जरा पाहू दे तरी तुझ्या या सुंदर गहिऱ्या डोळ्यांमध्ये मी कसा दिसतो ते. नंदा तेव्हा 7 वर्षांचा होता जेव्हा मी लग्न करून या घरात आले होते. खूप लहान होता नंद तेव्हा सासूबाईंचा स्वर्गवास झाला. त्यामुळे तो सतत माझ्या मागे मागे असायचा. कधी कधी तर सगळे लोक फसायचे की नंद माझा धीर आहे की मुलगा. अहो भाऊजी या ना. काय वहिनी, तू पण ना. बरं नंदा, जरा स्टेशनवर जाऊन ये. आग्र्याची 2 तिकीटं काढायची आहेत. का? आग्र्याची का? अरे जयंतीला घेऊन तुला तिच्या माहेरी जायचंय. तुला माहेरी जायचंय जयंती? अरे ही तर रीत असते नंदा. लग्नाच्या काही दिवसानंतर नवरी आपल्या माहेरी जात असते. मी नाही मानत असल्या गोष्टींना. ज्या पद्धती चालत आल्यात त्या तर मानाव्याच लागतात नंदा. राहू दे ना. हे नव्या पिढीतली मुलं आहेत, जुन्या चालीरीतींना मानत नाहीत. जर याला आत्ता नाही पाठवायचंय तर तू एवढा हट्ट का करतेस? आता नाही तर काही दिवसानंतर जाईल ती. किती शांत आणि प्रसन्न आहे ना हे ठिकाण, हो ना? हो. फार खुशीत दिसत नाहीयेस तू आज. नाही, असं काही नाहीये. दिसतंय तर असंच. बाबा वाट बघत असतील तिथे. का? आजपर्यंत तिथेच तर राहत होतीस. आणि असंच होतं तर त्यांनी लग्नच का केलं तुझं? हे बघ जयंती, तुझ्या बाबांनी जेव्हा मला तुला सोपवलंय तेव्हा त्यांनी आता तुझ्याविषयीची माया हळूहळू कमी करायला हवी. आणि तू इतकी अस्वस्थ कायस? आता तुझं घर, तुझा संसार सगळं हेच आहे. तुला फक्त इथलाच विचार करायला हवा.
बोल, काय म्हणणं आहे तुझं? हो, जसं तुम्ही म्हणाल मी तसंच करेन. तिकडे एक खूप सुंदर ठिकाण आहे. चल तुला दाखवतो. चल. अच्छा जयंती, हं? आपल्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून मला एक गोष्ट खरी खरी सांग. माझ्याशी लग्न झाल्यानंतर तू आनंदी आहेस की नाही? अहो, हे काही विचारणं झालं का? हे बघ जयंती, हं? तू माझा प्रश्न सहज टाळलास, पण खरं खरं उत्तर सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. जयंती, मी तुझ्यावर किती प्रेम करतो तू याची कल्पनाही करू शकत नाहीस. माझ्या मनामध्ये याविषयी खूप शंका आहे. बस एकदा मला खरं खरं सांग, तू माझ्या शंकेचं निवारण कर की तुझ्या मनात फक्त मीच आहे, किंवा स्पष्ट सांग की मी नाहीये. तुझं जे काही उत्तर असेल ते मला मान्य असेल. माझ्या मनात जो संशयाचा काटा रुतलाय तो मग निघून जाईल. बोल, उत्तर दे. तुमचा प्रश्न ऐकून मला इतकी लाज वाटते की मी काय बोलू. हे बघ जयंती, असं नाही चालणार. तुला मला खरं उत्तर द्यावंच लागेल. एकदाच, फक्त एकदाच मला तुझ्या तोंडून ऐकायचंय की तुझ्या मनात फक्त मीच आहे. तू बघ, माझ्या आनंदाला पारावर राहणार नाही. मला माहितीये हे सगळं तुला विचित्र वाटत असेल, पण मी काय करू, मन मानत नाही माझं. माझ्या तोंडून ज्या प्रकारचं उत्तर ऐकून तुमच्या मनाला खूप बरं वाटेल असं समजा की तेच माझं उत्तर आहे. का उगीच आपल्या मनाला त्रास करून घेताय. ही असली उडवा उडवीची उत्तर नकोत मला. आणि ऐक, जेव्हा तू झोपशील तेव्हा दिवा मालवून टाक. मला खूप झोप येते. जयंती, तू एवढ्या चांगल्या पद्धतीने घर सांभाळलंयस की मी आता पूर्णपणे निश्चिंत झालीये. तू इथे आहेस त्यामुळे आता मी दिल्लीला निश्चिंतपणे जाऊ शकेन. वहिनी, तुझं जाणं गरजेचं आहे का? अरे पण मी कुठे कायमची चालले इथून. एका महिन्याचाच तर प्रश्न आहे. चला आता, नाहीतर पोहोचायला उशीर होईल आपल्याला. नमस्कार. सुखेरा, चला आता. चल दादा. चल. सौभाग्यवती भव, सुखा समाधानाचा संसार होवो. आणि हो, जेव्हा मी परत येईन तेव्हा मला गोड बातमी सांग हा. अच्छा. हं. खा ना. कसला विचार करताय? जयंती नाही आली. अहो येईल जयंती. लग्नानंतर एकदा तरी माहेरी पाठवायचा होता ना त्यांनी. आपल्याच घरी तर आहे ना. सगळे एवढे प्रेम करतात तिच्यावर, पाठवायची इच्छाच झाली नसेल. आणि तसंही आपल्या जयंतीला पाठवणं काही सोपं थोडीच आहे कोणासाठी. सर्वांना मोहात जे पाडलं असेल तुमच्या लाडकीने.
अगं ते सगळं ठीक आहे, पण एकदा आली असती, तिला बघितलं असतं तर काळजी मिटली असती. मग राहिली असती ना तिथे आरामात. कुठे रोज रोज येणं होतंय. तुम्ही एवढी काळजी का करताय तिची? नीट पारखून ठरवलेलं स्थळ आहे. पाठवतील त्यांच्या सवडीने. हा जरा जवळ या. हा आता त्यांच्या खांद्यावर हात ठेवा जरा. हा असं. आता जरा स्माइल करा प्लीज. हा येस. कसा आहे फोटो? छान आहे. अहो, मला आणखी फोटो फ्रेम्स आणून द्या बरं. मला खूप हौस आहे फोटो लावायची. तुम्ही तर बघितलंच असेल, आग्र्यामध्येही मी माझ्या खोलीमध्ये खूप फोटो लावले होते. खूप हौस आहे मला फोटोंची. असं हम्म. अजून काय काय आवडतं तुला? काही नाही. काही नाही. काही नाही. काही नाही. काही नाही. अरे अहो अहो हे काय करताय काही नाही. तुम्ही? अहो अहो काही सोडा. नाही. काय करताय? कैलास. तू आमच्या लग्नाला का नाही आलास? मी बँकॉकला गेलो होतो. हो. तिथून येताच इथे हजर झालो. अहो जेवण तयार आहे. ये चल. तुम्हा दोघांच्या लग्नाला तर नाही येऊ शकलो, पण तुझ्यासाठी एक छोटीशी भेट घेऊन आलोय मी. सुखी संसाराच्या शुभेच्छांसह. धन्यवाद. हे घ्या ना जरा. हं. तू तर पक्की गृहिणीच झालीयस जयंती. काही श्रेय या गृहस्थाचंही आहे बंधू. काही श्रेयच का? संपूर्ण श्रेय तुझंच आहे डियर. नंद, तू कधी जयंतीने बनवलेले दहीवडे खाल्ले आहेत का? नाहीतर छान बनवते का दहीवडे? खाऊन तर बघ. बोट चाटत राहशील तू. असं वाटतं की खूप पाहुणचार झालाय तुझा आग्र्यामध्ये. पाहुण्यांचा योग्य पाहुणचार करणं तर मिश्राजींच्या घरचा रिवाज आहे. तू गेला असशील तर तुलाही हाच अनुभव आला असेल. आमचाही झाला होता पाहुणचार. तुम्ही कचोरी नाही घेतलीत? जयंती, बघ जरा हा कैलास काय भेट घेऊन आलाय आपल्यासाठी. तुम्हीच बघा. काय आहे? फोटो फ्रेम. ओह. मला आणखी फोटो फ्रेम्स आणून द्या. मला खूप हौस आहे फोटो लावायची.
लग्न झाल्यावर लाईफ सेटल झालंय माझं. बघतोयस ना जयंती किती काळजी घेते माझी. आता तुम्हालाही लग्न करायला हवं. हम्म. अरे माझ्या हस्तरेषांमध्ये विवाह योग लिहिलेलाच नाहीये. लग्न काय कधी हाताच्या रेषांवर असतं? या हाताच्या रेषांमध्ये सर्व काही लिहिलेलं असतं डिअर. तू मानतोस या सगळ्या गोष्टी ना? मानतो काय? अरे लोक मला आपला हात दाखवण्यासाठी धडपडत असतात. इतक्या सहज मी कधीच कोणाला काहीही सांगत नाही. असं? मग माझा बघ. अगं तू पण दाखव. यांचं भविष्य तर ब्रह्माजी पण सांगू शकत नाहीत. अशा वाकड्या तिकड्या रेषा आहेत की समजायला काही मार्गच नाही. आयुष्याचा तळ खोलवर ना जाणे दुःखाचे डोंगर, आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो. हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन पावरे.